आचारसंहिता लागू झाली आहे। 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा। त्याचबरोबर मतदान वाढीसाठी मतदारांच्या जनजागृतीबाबत नियोजन करा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिल्या आहेत। सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक काल संपन्न झाली। या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते। क्षेत्रीय स्तरावरून प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी सिंह यावेळी म्हणाले की प्रत्येक आठवड्यात विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला जाईल। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रत्येकांनी स्वीपचे आतापासूनच नियोजन करावे। त्या दृष्टीने सायकल रॅली, काही वेगळे अनोखे उपक्रम करता येतील का याची तयारी करावी। मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात 10-15 दिवस जात असतात। मतदानाच्या दिवशी ते उपलब्ध व्हावेत याबाबत नियोजन करावे। मतदान केंद्रावरील सुविधा, विशेषतः पाणी, वीज, स्वच्छतागृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प याचे देखील आतापासूनच नियोजन करा। भरारी पथक सक्रिय ठेवा। तर यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की सेक्टर ऑफिसरने भेटी दिल्या पाहिजेत। भरारी पथकांच्या वाहनांवर जीपीआरएस आणि पीएएस यंत्रणा बसवावी। सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे। तर यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले की आदर्श आचारसंहिता सुरू झाल्याने शासकीय कार्यालय परिसरातील सार्वजनिक ठिकाणचे तसेच खाजगी ठिकाणचे फलक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार काढले जातील। याची दक्षता शहरी भागात मुख्याधिकारी आणि ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी घ्यावी। सार्वजनिक बांधकाम विभागाने कोनशीला झाकाव्यात। त्याचबरोबर दिव्यांग मतदारांची यादी देखील तयार करावी, असे देखील यावेळी सांगण्यात आले।